श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गुरुचरित्र 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार झाले कैसी, विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐक वत्सा, अवतार झाला श्रीपाद हर्षा. पूर्वी वृत्तांत ऐकला असा, कथा सांगितली विप्रश्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी. देह वासना असतात येसी, पंचत्व पावली ते वेळी. झाला जन्म पुढे तिसी, कारंजनगर उत्तर देशी. वाजसनीय शाकेसी, विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तियसी, नाम अंबा भवानी ऐसी. आरोपिले स्नेहसी, माता पितरी परी ऐसा. वर्धता माता पित्या गृह, वाढली कन्या अति स्नेही. विवाह करती महोत्साही, देती विप्रासी तेची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जान. त्यासी दिधली कन्यादान, अति प्रीती करुणी. तया माधव विप्रागरी, शुभाचारे होती नारी. वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करीत असे. पूजा करी ईश्वरासी, दंपती उभय वर्ग मनोमार्गसी. प्रदोष पूजा अति हर्षी, करती भक्त पुरस्कार. मंदवारी त्रयोदशीची, पूजा करती अतिविशेषी. संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वतनिक झाली ऐका. मास तृतीय पंचमेसी, उत्साह करीती अनेक हर्षी. उत्तम डोहाळे होती तियेसी, ब्रह्मज्ञान बोलतसे. करीती उत्साह मास साती, द्विज करी सीमंती. अक्षवाने ओवाळीती आरती, सुवासिनी मिळवनिया. ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी. पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक. पाहुणे झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणून विप्रेवी. जातक कर्म करीतो ब्राह्मण, विप्रासी देत दक्षिणादान. ज्योतिषी सांगत सुलक्षण, लग्न सत्वर पाहुणे. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेषी. कुमार होईल कारणिक पुरुषी, गुरु होईल सकळिका. याचा अनुग्रह होईल जासी, तो वंद्य होईल विश्वासी. याचे वाक्य होईल परिस, चिंतामणी याची चरण. अष्टाई सिद्धी याचे द्वारी, ओळगत राहतील निरंतरी. नवनिधी याच्या घरी राहती, ऐक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत, पूज्य होईल त्रिभुवनांत. याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होतील परीयसी. होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवसी. संदेह न धरावा मानसी, म्हणून करती नमस्कार. म्हणती समस्त द्विजवर, सांगती जनकासी उत्तर. याचे महादैन्य हरे, भेणे न लगे कळे काळा. तुमचे मनी जे जे वासना, सर्व साधेल निर्गुण. या ते करावे हो जतना, निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवून, सांगता झाला विद्वजन. जनक जननी संतोषन, देती दान वस्त्राभरणे. सांगोने गेले ब्राह्मण सोम, माता पिता अति प्रेम. दृष्टी लागेल म्हणून विषम, निलंबून ओवाळीती. व्यवस्था फाकली नगरात, अभिनव आजी देखले म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन. नग लोक इष्टमित्र, पहावया येती विचित्र. दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न दाखवी कवनासी. माया मोहे जनक जननी बाळासी, दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावती मंत्रुनी. रक्षा बांधिती कृष्ण जसूते, परमात्म्याचा अवतार. दृष्टी त्यासी केवी सचार, लौकिक धर्म ममस्कार. माता पिता संरक्षिती, वर्तता बाळ येणे परी. दिवस 10 झाली यावरी, नामकारण पुरस्सरी. ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्राम देव म्हणत, जन्म नाम झाले ख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्म कर्मी. ममत्व थोर बाळकावरी, प्रतिपाळ करते प्रीती करी. माता म्हणतसे एरी, न पुरे क्षीर बाळकासी. पतीसी म्हणे तय वेळा, स्तने दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का अंबळा, स्तनपान देऊ. अथवा अनामेशी एक, आपुले स्तने न शमे भूक. ऐकोनी हासे बाळक, स्पर्श करी स्तनासी सव्य कर. स्तनी स्पर्श होताची कर, 32 धारा वाहे क्षीर. वस्त्र भिजवणे विचित्र, वाहो लागे भूमीवरी. विस्मय करती जनक जननी, प्रकटन करती गौप्यगुणी. नमन करती बाळका चरणी, माता होय खेळवीती. पाळण्या घालून बाळकासी, पर्यंदी गाय अति हर्षी. नर आहे बाळक पाळणेसी, सदा खेळे महीवरी. वर्धे बाळ येणे परी, माता पिता ममत्कारी. वर्धता झाला संवत्सरी, न बोले बाळ कवनासवे. माता बोलवी कुमरासी, बोले शोधे
ओंकारेसी चिंता करीतसे मानसी मुके होईल म्हणून पुसती जाण ज्योतिषासी म्हणे बोल नाही काय असे उपाय असेल यासे शेषी म्हणून पुसे वेळ सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वत्थपर्णेसी अन्न घालावे तिन्ही वेळ एक म्हणती होईल मुके असे शिकवावे भरव्या विवेक बाळ बोल बोलू शिके म्हणून सांगती विनोदी हासोनी ओंकार उच्चारी बाळ अनेकने बोल केवळ विस्मय करता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून एक म्हणती नवर झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकत बोल सकळ जाणून न बोल कवन्या गुणी काही केली न बोले सुत चिंता करिता ती माता पिता पुत्रासी जाहली वर्ष 7 मुका झाला दैव योग 7वे वर्ष कुमारासी योग झाला मुंजीसी पुसता ती समस्त ब्राह्मणासी केली करावे म्हणून विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयनावे केवळा अष्टवर्षे होऊ नये माता पिता चिंता करती उपदेशावे कवने रीती मुका असे हा निश्चिती कैसे देव झाले आम्हा कैसे देव झाले आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणतसे ईश्वरे तरी दिसला वरू सुलक्षण झाला कुमार न बोले आता काय करू म्हणून चिंता शिवासी एकची बाळ आमचे कशी आणि कन देखो स्वप्नेसी वेष्टिलो होतो आम्ही आशी आम ते रक्षिले म्हणून नव्हेच आमचे मनीचा वास पुत्र झाला निर्वाण विष काय वर दिला त्या महेशे शनी प्रदिश पूजिता म्या ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येऊन बाळक संबोखित मातेसी घरात जाऊन ते वेळा घेऊन आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणोनी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलवून आपतीसी दाविती झाली ते गौप्य करीती तय वेळा मंदिरात नेले तया बाळ पाहती त्याची बाळ लीला अनेक लोह हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हे मी विश्वास धरती मनधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते आलिंगोने विनवित ती जनक जननी तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझेने सर्वस्व लादले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने विसलेले भुके ऐसे म्हणत आमचे वनीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे बोल आपणा ऐकवावे पुत्र राय हास्य वदन करी बाळ यज्ञ पवित्र दावी गळा कटी दावी मोजी स्थळा मानून दाखवी मातेसी संज्ञा करुणी मातेसी डावी बाळक संतोषी मुंजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता संत शती विद्वांस ज्योतिषी पाचारिती व्रतबंधू मुहूर्त लग्न पाहती सर्व आयती करीती झाली केली आयती बहुता परी रत्न सुखशित अलंकारी माया मोहे प्रीतिकारी समारंभ करीताती चतुर्वेदी ब्राह्मणे ती शाखा परते वेद पडती इष्ट सोयरे दाई जगोत्री समस्त आले तया भून नाना परिचय शृंगार उभारिले मंडपाकार आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्य वेचितसे नगर लोक विस्मय करती मुखपुत्रासी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती वृथा करीत द्रव्य आपुले ऋतुके वेचुनी पुत्रासी वृतबंध करील परियसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवनेवरी एक म्हणती हो का भलते मिष्टान्न आम्हासे मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याचे मंत्र ऐसे नाना परिचय लोक विचार करती अनेक माता पिता अत्यंत सुख देव देवक करीताती चौल कर्म एरे दिवसी भोजन चौल मनीसी पुनर्भंग करुणी हर्षी यज्ञ पवित्र धारण केले मंत्रपूर्वक यज्ञ पवित्र धारण करविती द्विज समस्त सहभोजन करावया माता घेऊन गेली मंदिरात भोजन करीती माते सवे निरोप घेतो ऐका भावे म्हणजे बधन असे करावे म्हणून आला पित्याजवळ बृहत कार्म्य मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळी का मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देती परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली तयावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार्य धर्मी वर्ततसे पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी अग्निमिळे पुरोहित उच्चारे ब्रह्मचारी त्यावेळी दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद लोक समस्त तटस्था माथा तुकिती ते वेळी तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पडे आता
आज्ञा गायन करीत तिन्ही वेद म्हणतसे सभा समस्त विस्मय करी पाहती हर्ष निर्भरी मुखे बोले वेदचारी म्हणती होईल कारणी कया ते म्हणून नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतक्यावरी तो बाळका मातेसी म्हणतसे ऐक तू उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नव्हती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझी चित्ता निरोप द्यावा आम्हा तरिता जाऊ तीर्थे आचरवया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे पर्यसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटले अतिगण बाष्प निघता ती लोचने आली मूर्छनात वेळी निर्जीव होऊन क्षणे करती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमते रक्षिसे म्हणून होती आशा बहु म्हणे न बोलसी आम्हा सवयाची गुणी मुके म्हणसी आम्हा रसी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा आले फळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका आलिंगन कुमार का कृपा भाकी ते वेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतःकरण आम्हा करणे त्याची असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसे तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तक ठेवती कर मग तिसी झाली जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसते सतो बाळक देखोनी माता ते वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठून अवलिळा सांगती गौते अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी ओ गुप्तेश आम्ही संन्यासी असो याती आली तळ असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे भूता म्हणून निरोप मागती येणे परिजन्मी येसी गुरुमूर्ती सांगे विनवसी पुनरपी विनवी पुत्रासी ऐका श्रोते एक चित्ते पुत्रासी विनविते वेळ माते सुवंडुनी तुम्ही जरी झालं अनेक कधीच न लागो वाळ देव केवी वाचू पुत्र राया धाकुटपणे तुम्ही वापस धर्मी कवन आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचार्य वर्ष 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य असे वानप्रस्थ तदंतरा घडती पुण्य अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशाळा येणी परी ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लाधावे यज्ञाधिक कर्म साधून या तदनंतर संन्यास करणे न्याय येणे विधी संन्यास से मुख्या अग्राह्य संन्यास बाळपणे समस्त इंद्रिय संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान एक नामधारका सुमन म्हणणे सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनती नमुन ते परिसा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करून टीका सांगतसे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुहर नरहर बाळ चरित्रलीला वर्णन नाम एकादशोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की